हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण ॲक्टिव्हिटी शीट नंबर 17 घेणार आहोत, स्टँडर्ड 6ची. ओके, तर यामध्ये काय शिकायचं आहे आपल्याला? लेट्स अंडरस्टँड कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. तर आपल्याला फूड जे आहेत, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड म्हणजेच काय, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स हे शिकायचं आहे. तर चला आपण शिकूया. लेट्स टेक अ लुक. स्टार्च. तर बघा, स्टार्च व्हेरियस सिरियल्स, सॅगो अँड पोटॅटो कंटेन ए लॉट ऑफ स्टार्च. सिरियल्स म्हणजेच काय, जे कडधान्य असतात ते. पोटॅटो आणि कंटेन म्हणजे ते हे जे आहेत कडधान्य, पोटॅटो वगैरे, तर हे काय करतात? कंटेन करतात. डाळी पण. ओके, तर काय करतात? लॉट ऑफ स्टार्च कंटेन करतात. वी ऑब्टेन फ्लोर फ्रॉम दिस ग्रेन्स अँड फूड आयटम्स. आता आपल्याला यांच्यापासून या धान्यापासून आपल्याला काय भेटतं? ग्रेन्स पण भेटतात आणि फूड आयटम्स पण भेटतात. तर बघा, वी गेट एनर्जी फ्रॉम स्टार्ची फूड्स. आपल्याला स्टार्चचे जे फूड्स असतात त्यांच्यापासून काय भेटते? एनर्जी भेटते. आवर बॉडी युजेस दिस एनर्जी फॉर डिफरंट काइंड ऑफ वर्क. आपली बॉडी डिफरंट काइंड ऑफ वर्कसाठी हे जे एनर्जी याचा यूज होतो. दिस एनर्जी ऑल्सो कीप्स द बॉडी सुटेबली वॉर्म. आणि आपली बॉडी थोडीशी गरम पण राहते. ॲक्टिव्हिटी. तर बघा, आता ॲक्टिव्हिटी काय सांगितली? मेक अ लिस्ट ऑफ फूड आयटम्स कंटेनिंग स्टार्च. तर तुम्हाला काय करायचं आहे? जे फूड आयटम्स स्टार्च कंटेन करतात त्यांची लिस्ट बनवायची आहे. तर आपण आत्ताच बघितलं कोणते कोणते आहेत यामध्ये. मग बघा, पोटॅटो कंटेन करतो. त्यानंतर इथे काय दिलेलं आहे? कॉर्न दिसतं आहे आपल्याला. कॉर्न पण कंटेन करतं स्टार्च. त्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ सिरियल्स पण कंटेन करतात. ओके, त्यानंतर बघा आता पुढे, शुगर. वेन द स्टार्ची फूड्स वी ईट आर डायजेस्टेड, शुगर्स आर फॉर्म. ज्यावेळेस आपण स्टार्ची फूड ईट करतो तर त्यावेळेस ते डायजेस्ट होतात आणि ते शुगर फॉर्ममध्ये तयार होतात. दिस शुगर्स बर्न स्लोली इन ऑल पार्ट्स ऑफ अवर बॉडी. ही जी शुगर आहे ती आपल्या सगळ्या बॉडीमध्ये काय होते? बर्न होते, रिलीजिंग एनर्जी. आणि मग आपल्याला एनर्जी रिलीज होते. ओके, तर आपण बघितलं, आपण ज्यावेळेस स्टार्ची फूड खातो त्यावेळेस त्यांचं डायजेस्ट होऊन काय होतं? शुगर फॉर्म होतं. ओके, ती जी शुगर आहे ती आपल्या बॉडीमध्ये स्प्रेड होते आणि नंतर आपल्याला एनर्जी रिलीज होते. इन अदर वर्ड्स, शुगर्स फॉर्म बाय द डायजेशन ऑफ स्टार्च. म्हणजेच काय, आपण म्हणू शकतो की शुगर ही डायजेशन ऑफ स्टार्च म्हणजे स्टार्चचं डायजेशन झाल्यानंतर तयार होते. ॲक्ट ॲज अ फ्यूल ऑफ अवर बॉडी. आपल्या बॉडीसाठी ते फ्यूल आहे. ओके, फूड स्टफ्स दॅट टेस्ट स्वीट कंटेन डिफरंट काइंड ऑफ शुगर. फूडस्टफ्स दॅट टेस्ट स्वीट कंटेन डिफरंट काइंड ऑफ शुगर. जे खाद्यपदार्थ असतात ते काय करतात? म्हणजे जे स्वीट टेस्टमध्ये जे गोड असतात खाद्यपदार्थ ते काय करतात? डिफरंट काइंड ऑफ शुगर कंटेन करतात. ओके, ॲक्टिव्हिटी दिली त्यांनी आहे, मेक अ लिस्ट ऑफ फूड स्टफ्स दॅट कंटेन शुगर. आता तुम्हाला एक लिस्ट बनवायला लावली जे गोड पदार्थांची. तर आता गोड पदार्थ तर सर्वांनाच आवडतात. तर सांगा बरं गोड पदार्थ. तर तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता, जसं की गुलाबजाम, रसगुल्ला, त्यानंतर आणखी भरपूर काही जे स्वीट्स असतात त्यांचं तुम्ही इथे ॲड करू शकता. ओके, पुढे जाऊया आपण. फायबर. तर बघा, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स एस्पेशली देअर स्किन्स, होल ग्रेन्स अँड पल्सेस आर ऑल्सो सोर्सेस ऑफ फायबर इन फूड. तर बघा, फ्रूट्स आणि जे व्हेजिटेबल्स असतात स्पेशली त्यांची जी वरची जी स्किन असते म्हणजेच काय वरचा आपण काय म्हणतो त्याला, आपण जी साल असती, आपण वरची साल म्हणतो त्याला, ती जी साल असती ते स्पेशली ती जी साल असती फूड किंवा व्हेजिटेबल्सची, फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्सची. होल ग्रेन्स जे असतात, त्यानंतर जे पल्सेस असतात म्हणजे डाळी वगैरे असतात, हे सगळे जे काय आहे ते काय आहे? फूड ऑफ फायबर. म्हणजे फायबर येते त्यांच्यामध्ये. काय आहे? जास्त सोर्स आहे फायबरचा. ओके, इन द प्रोसेस ऑफ डायजेशन फायबर्स हॅज अ स्पेशल फंक्शन. आणि जे डायजेशन जे आहे फायबरच्या म्हणजे फायबरचे जे डायजेशनची जी प्रोसेस आहे त्यामध्ये फायबर हॅज अ स्पेशल फंक्शन. जी डायजेशनची प्रोसेस आहे तर ती फायबरची एक स्पेशल फंक्शन आहे त्यामध्ये. फायबर सबस्टन्सेस हेल्प्स द फूड टू मूव्ह फॉरवर्ड इन द एलिमेंटरी कॅनल. तर ते फंक्शन त्यांनी सांगितलं आहे की जे फायबरस सबस्टन्सेस जे असतात ते काय करतात? एलिमेंटरी कॅनलमधले जेवढे काही फूड्स असतील ते काय करतात? मूव्ह फॉरवर्ड म्हणजे पुढे ढकलण्याचं काम करतात. ॲट द राईट स्पीड, एका
स्पेसिफिक कालावधीसाठी. ओके. द डायजेस्टेड फूड इज ऑफ नो यूज टू द बॉडी. ओके. द डायजेस्टेड फूड अनडायजेस्टेड फूड इज ऑफ नो यूज टू द बॉडी. म्हणजे जे अनडायजेस्टेड फूड असतात ते सुद्धा म्हणजे ते त्यांचं फंक्शनच काय आहे की ते एलिमेंटरी कॅनलमधलं फूड जे आहे, कोणतंही फूड असो, डायजेस्टेड और अनडायजेस्टेड, ते काय करतात, फॉरवर्ड करायचं काम करतात. ओके. सो अनडायजेस्टेड फूडसुद्धा ते काय करतात, थ्रू आउट द बॉडी. फायबर हेल्प्स टू फॉर्म स्टूल फ्रॉम दिस अनडायजेस्टेड फूड. तर जे फायबर्स असतात ते काय करतात, फायबर्स हेल्प्स टू फॉर्म स्टूल फ्रॉम दिस अनडायजेस्टेड फूड. आणि फायबर्स मीन्स आत्ता सांगितलं मी, अनडायजेस्टेड फूडसुद्धा फॉरवर्ड करायचं काम करतात. त्यांनी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, मेक अ लिस्ट ऑफ फूड स्टफ्स दॅट कंटेन फायबर. आता त्यांनी वरती आपण बघितलं स्वीट फूड स्टफ्सची, आता इथे काय आहे, फायबर कंटेनिंग फूड स्टफ्स. ओके. तर फायबर कंटेनिंग फूड स्टफ्स म्हणजे काय, तर आपण ऑरेंज घेतलं, ऑरेंजचं जी वरची साल असती ते सुद्धा त्यामध्ये सुद्धा फायबर्स असतात. त्यानंतर होल ग्रेन्समध्ये घेतलं आपण, किंवा पल्सेस म्हणजे डाळीमध्ये घेतले तर डाळीमध्ये तर भरपूर काही आहेत, मग त्या तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर पुढे जाऊया आपण. देर आर 3 टाईप्स ऑफ सबस्टन्सेस प्रेझेंट इन आवर फूड. ओके. 3 टाईप्स असतात सबस्टन्सेसचे जे आपल्या फूडमध्ये प्रेझेंट असतात. ते कोणते कोणते, स्टार्च, शुगर अँड फायबर आर टुगेदर कॉल्ड ॲज कार्बोहायड्रेट्स. आणि हे जे एकत्र मिळून यांना एकत्र मिळून काय म्हणतात, तर कार्बोहायड्रेट्स म्हणतात. तर बघूया आपण फर्स्ट फॅट्स बघूया आता. द फॅट्स आर फॉर्म्ड इन अवर बॉडी. The fats are formed in our body from oily substances in our diet. जे फॅट्स आपल्या बॉडीमध्ये फॉर्म्ड असतात तर ते कशामुळे असतात, आपण ज्यावेळेस आपल्या डाएटमध्ये ऑइली सबस्टन्सेस घेतो तर त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये फॅट्स प्रेझेंट असतात. आपण जेवढी जास्त ऑइली डाएट घेऊ किंवा डाएट करू आपण, जेवढी जास्त ऑइली सबस्टन्सेस, तर तेवढं आपल्या बॉडीमध्ये फॅट्सचं प्रमाण काय होणार आहे, जास्त होणार आहे. इफ फूड इज नॉट अवेलेबल फॉर सम टाईम, जर फूड इज नॉट अवेलेबल फॉर सम टाईम, द बॉडी कॅन गेट एनर्जी फ्रॉम द स्टोर्ड फॅट्स. ओके. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण उपवास धरतो किंवा आपल्याला फूड बॉडीमध्ये नसतं, ओके, तर त्यावेळेस काय करतं, म्हणजे आपण ज्यावेळेस खात नाही, उपाशी असतो, त्यावेळेस जे स्टोर्ड जे फॅट्स असतात ते फॅट्स काय काम करतात, एनर्जी देण्याचं काम करतात बॉडीला. ओके. तर देअर इज अ लेअर ऑफ फॅट अंडर आवर स्किन. आपल्या स्किनच्या अंडर म्हणजे स्किनच्या खाली लेअर असतात फॅट्सच्या. ओके. आपली जी चरबी म्हणतो आपण त्याला ते फॅट्स. ओके. इट गिव्स शेप टू द बॉडी अँड लाईक अ ब्लँकेट. ओके. म्हणजे आपण जसं ब्लँकेट असतं तसे बॉडीला काय होतं, ते शेप देतं जे फॅट्स असतं ते. ऑल्सो प्रिव्हेंट्स लॉट्स ऑफ हीट फ्रॉम द बॉडी. आणि आपल्या बॉडीमधून जेवढं हीट लॉस होतं ते प्रिव्हेंट करायचं काम करतं, कमी करायचं काम करतं. ओके. पुढे आहे गेस द फॅटी सबस्टन्सेस अँड राईट देअर नेम्स. आता इथे काही फॅटी सबस्टन्सेस आहेत आणि त्यांची आपल्याला नेम राईट करायचे आहे. राईट देअर नेम्स. तर बघा इथे काय आहेत, इथे एक दिसतंय, एक पण फॅटी सबस्टन्स आहे. ओके. त्यानंतर इथे काय दिसतंय, घी दिसतंय किंवा बटर म्हणूया आपण त्याला, सॉरी बटरच आहे ते, इकडे घी आहे. इथे ऑइल आहे, इथे काय पीनट्स दिसत आहेत आणि इथे आमंड्स दिसत आहेत. ओके. आमंड्स, बदाम. पुढे बघूया आपण. डिस्कस हाऊ द लेअर ऑफ फॅट इन अवर बॉडी प्रोटेक्ट्स द इंटरनल ऑर्गन्स. तर त्यांनी आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की तुम्ही डिस्कस करा की हाऊ द लेअर ऑफ फॅट इन अवर बॉडी प्रोटेक्ट्स द इंटरनल ऑर्गन्स. आपले इंटरनल जे ऑर्गन्स आहेत ते प्रोटेक्ट करण्याचं काम जे फॅटचे जे लेयर्स आहेत ते कशा प्रकारे करतात ते तुम्हाला डिस्कस करायचं आहे. तर ती तुमची ॲक्टिव्हिटी आहे, ती तुम्ही करा. त्यानंतर पुढे आहे प्रोटीन्स. प्रोटीन्समध्ये काय, प्रोटीन्स आर नेसेसरी फॉर द ग्रोथ ॲज वेल ॲज रिपेअर ऑफ वेअर अँड टिअर ऑफ द बॉडी. ते प्रोटीन्स काय करतात, आपल्याला कुठे जर लागला असेल किंवा कापला असेल तर ते जे आहे, ती जी स्किन आहे ती स्किन क्युअर करण्याचं काम करते, म्हणजेच काय रिकवर करण्याचं काम करते. ज्यावेळेस आपली स्किन म्हणजे रिपेअर करण्याचं काम करते, कुठं काही लागलं असेल, खरचटलं असेल, तर जे प्रोटीन्स असतात ते काय करतात, तिथे रिग्रोथ करतात त्या बॉडीची. ओके. म्हणजे तिथे नवीन एक आपल्याला स्किन तयार होते. टू गेट द रिक्वायर्ड प्रोटीन्स अवर डेली डाएट our daily diet should include dals, pulses as well as milk and milk products. ओके. आपल्याला जर प्रोटीन्स टू गेट द रिक्वायर्ड प्रोटीन्स, आपल्याला जर चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये पाहिजे असतील तर आपण काय केलं पाहिजे, डेली काय आपले जे डाएट असतं त्यामध्ये आपले जे मील असतं त्यामध्ये आपण काय घेतलं पाहिजे, वी शुड इन्क्लूड दाल्स,
म्हणजे जे डाळी असतात किंवा डाळ भात म्हणूया आपण, पल्सेस म्हणूया म्हणजेच कडधान्य, त्यानंतर ॲज वेल ॲज मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्सचं पण आपण ॲड केलं पाहिजे डाएटमध्ये आपल्या. ओके, तर बघा खाली दिलं आहे त्यांनी, ऑब्झर्व द पिक्चर अँड मेक अ लिस्ट ऑफ सबस्टन्सेस कंटेनिंग प्रोटीन. आता इथे काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि आपल्याला ते पिक्चर्स काय करायचे आहे, ऑब्झर्व करायचे आहे. अँड मेक द लिस्ट ऑफ सबस्टन्सेस कंटेनिंग प्रोटीन. जे सबस्टन्सेस प्रोटीन कंटेन करतात त्यांची लिस्ट बनवायची आहे. तर मग आपल्याला माहिती आहे, आपल्याला काय सांगितलं की दाल, पल्सेस ॲज वेल ॲज मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स हे काय करतात, प्रोटीन कंटेन करतात. मग प्रोटीन कशामध्ये जास्त असतं, मिल्कमध्ये. मग आपण इथे मिल्क लिहिणार. त्यानंतर अजून कशामध्ये प्रोटीन्स असतं, दाल्समध्ये असतं. सो इथे हे बघा इथे दाल्स आहे, डिफरंट काइंड्स ऑफ दाल्स देर आर. सो तुम्ही त्या इथे लिस्ट बनवायच्या आहे. त्यानंतर जाऊया आपण पुढे, विटॅमिन्स अँड मिनरल्स. तर बघा, इन ॲडिशन टू द मॅक्रोन्यूट्रियंट्स we need certain food constituents in very small quantities. These micronutrients are vitamins and minerals. Okay, in addition to macronutrients, आपण मॅक्रोन्यूट्रियंट्सच्या ॲडिशन सोबत वी नीड सर्टन फूड कॉन्स्टिट्युएंट्स इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. आपल्याला काही फूड पण पाहिजे असतात, फूड कॉन्स्टिट्युएंट्स पाहिजे असतात स्मॉल क्वांटिटीजमध्ये. दीज आर मायक्रोन्यूट्रियंट्स आणि त्यांनाच काय म्हटलं जातं, मायक्रोन्यूट्रियंट्स आर विटॅमिन्स अँड मिनरल्स. ओके, म्हणजेच ते कोणते आहेत, विटॅमिन्स आणि मिनरल्स. तर बघा विटॅमिन्स घेऊया आपण सर्वप्रथम. द डिफरंट विटॅमिन्स आर नेम्ड युझिंग द लेटर ऑफ द अल्फाबेट. काही म्हणजे जेवढे काही विटॅमिन्सचे प्रकार आहेत त्यांना अल्फाबेटिक लेटर्समध्ये काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेतले विटॅमिन्स ए, बी, सी, डी, ई आणि के. ओके, आर द मोस्ट इम्पॉर्टंट विटॅमिन्स. हे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट विटॅमिन्स आहेत. ऑल्दो वी नीड विटॅमिन्स इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. त्याचबरोबर आपल्याला विटॅमिन्स व्हेरी स्मॉल क्वांटिटीजमध्ये गरज आहे त्यांची. अ लॅक ऑर डेफिशियन्सी ऑफ एनी विटॅमिन्स रिझल्ट्स इन द सिरियस डिसऑर्डर्स. म्हणजे असं नाही की विटॅमिन्सचं प्रमाण असं जास्तच पाहिजे किंवा विटॅमिन्सचं प्रमाण खूप कमी पाहिजे, तर ते मेंटेन पाहिजे, ते बॅलन्स्ड पाहिजे. ओके, जर जास्त झालं किंवा कमी झालं तर आपल्याला काही वेरियस डिसऑर्डर्स पण आपल्या बॉडीमध्ये दिसून येतो. विटॅमिन्स गिव्ज अस द ॲबिलिटी टू रेसिस्ट डिसीजेस. ओके, आणि विटॅमिन्स आपल्याला ॲबिलिटी देतात, म्हणजे एखादा आजार झाला असेल तर त्याला लढण्याची आपल्यामध्ये कॅपॅसिटी तयार करतात किंवा आपल्याला एनर्जी देतात. ओके, पुढे डिस्कस. आता त्यांनी तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, वाय आर विटॅमिन्स इम्पॉर्टंट इन अवर डाएट. तर तुम्ही आता लिहायचं आहे की तुम्हाला डाएटमध्ये इम्पॉर्टंट का आहे विटॅमिन्स, तुम्ही का घेतले पाहिजे. सो तुम्ही वरती एवढं पॅरेग्राफमध्ये दिसतंय तुम्हाला की ते विटॅमिन्सचं सांगितलेलं आहे, विटॅमिन्सने काय काय होतं काय नाही, तर ते तुम्ही तिथे राईट करायचं आहे. पुढे आहे मिनरल्स. तर बघा, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आर एक्झाम्पल्स ऑफ मिनरल्स दॅट आर इसेन्शियल फॉर युअर बॉडी. They are needed in very small quantities, but they have an important part to play in all necessary functions of our body. तर काय म्हटलं आहे त्यांनी, आयर्न आहे, कॅल्शियम आहे, सोडियम, पोटॅशियम हे काय आहे, मिनरल्सचे एक्झाम्पल्स आहेत आणि ते आपल्याला आपल्या बॉडीसाठी काय आहे, इसेन्शियल आहेत, गरजेचे आहेत. दे आर नीडेड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज बट दे हॅव ॲन इम्पॉर्टंट पार्ट टू प्ले इन ऑल नेसेसरी फंक्शन्स ऑफ अवर बॉडी. ते आपल्या बॉडीमध्ये स्मॉल क्वांटिटीमध्ये आहेत. ओके, जे मिनरल्स आहेत ते, बट दे हॅव ॲन इम्पॉर्टंट पार्ट टू प्ले इन ऑल द नेसेसरी फंक्शन्स ऑफ बॉडी. म्हणजे आपण ज्या फिजिकल मोशन्स करतो किंवा फिजिकल फंक्शन्स करतो, सो ते करण्यासाठी आपल्याला मिनरल्सची गरज आहे. तर बघा काय दिलं आहे त्यांनी, मेक अ लिस्ट ऑफ द फूड आयटम्स दॅट आर सोर्सेस ऑफ विटॅमिन्स अँड मिनरल्स. तुम्हाला लिस्ट बनवायची आहे, तर कशाची बनवायची आहे की जे आयटम्स किंवा विटॅमिन्स आणि मिनरल्सचे जे सोर्सेस आहेत त्यांची लिस्ट बनवायची आहे. ओके, त्यानंतर ॲक्टिव्हिटी दिली आहे, द सोर्सेस ऑफ विटॅमिन्स अँड मिनरल्स आर शोन इन द पिक्चर, आयडेंटिफाय अँड नेम देम. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, आता खाली काही पिक्चर्स दिलेले आहेत तुम्हाला आणि त्यांचे तुम्हाला काय करायचे आहे, आयडेंटिफाय करायचे आहे आणि त्यांना नेमिंग द्यायचं आहे. तर बघा इथे ॲपल दिसतंय, इथे काय दिसतंय तुम्हाला, फ्लावर आहे, इट्स अ फ्लावर, ब्रोकली म्हणतात त्याला, इट्स अ गवा, पेरू, इट्स अ बीन्स. त्यानंतर हे दिसतंय बीट, हे दिसतंय कॅरट आणि हा आवळा दिसतोय आणि हे लेमन दिसतंय. ओके, आणि इथे काय दिसतंय तुम्हाला,
इथे तुम्हाला काय दिसत आहेत, ड्रायफ्रूट्स दिसत आहेत बघा, ड्रायफ्रूट्स दिसत आहेत, काजू, बदाम, पिस्ता, त्यानंतर अक्रोड, त्यानंतर आणखी भरपूर काही आहेत. तर लेट्स प्रॅक्टिस. ओके, सो आपल्याला इथे काय दिलं आहे, ट्रू ऑर फॉल्स दिलेलं आहे. मग बघा, वी फील मोर हंग्री इन विंटर दॅन इन समर. सो येस, इट्स अ ट्रू. ओके, तर आपण तिथे ट्रू करूया, तो ते काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर पुढचं आहे, वी शुड थ्रो ब्रॅन इन आवर फ्लोर. तर आपण जे ब्रॅन असतं फ्लोअरमधलं तर ते फेकून देतो. वी शुड, आपण फेकून दिलं पाहिजे. तर दिलं पाहिजे का, नो, इट्स अ फॉल्स. त्यानंतर पुढे काय आहे, प्रोटीन्स आर नेसेसरी फॉर द बिल्डिंग्स ऑफ अवर बॉडी. तर प्रोटीन्स आपल्याला आपल्या बॉडीसाठी, आपल्या बॉडी बिल्डिंगसाठी नेसेसरी आहे का. सो यस, ट्रू. फायबर इन अवर डाएट इज कॉल्ड ॲज रफेज. तर आपल्या डाएट, आपल्या फायबर जे असतं डाएटमधलं त्याला रफेज म्हणतात का. तर सो रॉंग, इट्स रॉंग. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हाऊ विल यू आयडेंटिफाय दॅट अ पोटॅटो कंटेन स्टार्च. आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो पोटॅटो स्टार्च कंटेन करतो ते तुम्ही एक्सपेरिमेंट करून राईट करायचं आहे. व्हॉट विल हॅपन इफ देअर इजंट ॲडिक्वेट फायबर इन अवर डाएट. जर आपण ॲडिक्वेट फायबर आपल्या डाएटमध्ये घेतलं नाही तर काय होईल ते लिहायचं आहे. बघा, राईट द नेम्स ऑफ द डिसऑर्डर्स कॉज ड्यू टू द लॅक ऑफ विटॅमिन्स. आता लॅक ऑफ विटॅमिन्सने आपल्या बॉडीमध्ये डिसऑर्डर होणार आहेत. मग राईट द नेम्स ऑफ डिसऑर्डर्स, त्या डिसऑर्डर्सची नावं लिहायची आहेत. एपासून एची जर डिफिशियन्सी झाली विटॅमिन्सची तर आपल्या बॉडीमध्ये कोणते डिसऑर्डर्स होणार आहेत. डीची डिफिशियन्सी झाल्यावर कोणते डिसऑर्डर्स होणार आहेत ते राईट करायचं आहे. त्यानंतर व्हॉट इज द रिझल्ट ऑफ अ डिफिशियन्सी ऑफ आयर्न इन द ब्लड. मग आपल्याला दिला आहे व्हॉट इज द रिझल्ट ऑफ डेफिशियन्सी ऑफ आयर्न इन द ब्लड. जर आपल्या ब्लडमध्ये आयर्नची डेफिशियन्सी झाली तर आपलं काय रिझल्ट ठेवू शकतो ते राईट करायचं आहे. त्यानंतर 6 आहे, मेक अ लिस्ट ऑफ व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स इन युअर होम अँड कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड इन देम. तर तुम्ही फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आपल्या घरातले लिस्ट बनवायचे आहे आणि त्यांच्यामध्ये काय आहे तर ते आपल्याला राईट करायचं आहे. तर ते तुम्ही लिस्ट बनवायची. आणि आहे लास्ट ग्रुप ॲक्टिव्हिटी, मेक सॅलड फ्रॉम स्प्राउटेड पल्सेस. ओके, तर तुम्हाला सॅलड बनवायचा आहे ग्रुपमध्ये. अशा प्रकारे इथे आपली ॲक्टिव्हिटी शीट नंबर 17 संपलेली आहे. आपण पुढच्याही ॲक्टिव्हिटीज आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड करूया. तोपर्यंत बघत चला आमच्या चॅनलवरील व्हिडिओज आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.